तर बघा हा ब्लाऊज इथं बिना अस्तरचा मी शिवून का दाखवलेला आहे, कारण याचे शॉर्ट व्हिडिओ मी बरेच बनवलेले आहेत याच ब्लाऊजचे कसा शिवायचा ते, आणि ते खूप व्हायरल गेलेले आहेत. त्याच्यावरती कमेंट सुद्धा भरपूर आलेले आहेत आणि त्या कमेंटची उत्तरं देण्यासाठी हा बिना अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो मी इथं लॉंग व्हिडिओ मध्ये शिवून दाखवत आहे. तर त्यांच्या कमेंट्स ज्या आहेत त्यांची उत्तरं मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे. तर बघा कमेंट्स अशा होत्या की पुढच्या शोल्डर मध्ये ब्लाऊजला फुगा येतो, बाहीमध्ये फुगा येतो, त्याचबरोबर पुढचा जो गळा आहे तो ढिल्ला राहतो, त्याचबरोबर ब्लाऊज जो आहे तो पुढच्या साईडला असा उतरतो. तर बघा याची पूर्ण इथं मी माहिती सांगणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित असा शिवून दाखवणार आहे. त्याचबरोबर माझी पेपर कटिंग कशा पद्धतीची आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मधून कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता हा ब्लाऊज जो आहे तो स्टेप बाय स्टेप मी पूर्ण तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर बघा शोल्डर जे आहे ते मी घेतलेलं आहे 5.5 इंच, गळा रुंदीचं मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि गळा उंची जी आहे ती मी 9.5 इंचाची घेतलेली आहे. तर खालच्या साईडने गळा रुंदी बघा मी 3 इंचाची घेतलेली आहे आणि हा चौकोन तयार करून घेतला. तर बघा इथं गोल गळ्याचा आकार मी तयार करणार आहे. तर बघा या पद्धतीने इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याची उंची मी 9.5 इंच घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने हा आता गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने इथे मी गळा कट करून घेतला आणि आता आपल्याला इथं टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर बघा जेवढं कमरेचं माप आहे आपलं, तर बघा 7.5 इंच कमरेचं माप आहे आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, असं 8.5 इंचावरती कमरेचं माप आहे. तसा टेप धरून मी तिथं कट लावून घेतला. बघा टेप उलटवून घ्यायचा, टेपचा मध्ये काढायचा आणि कट देऊन घेतला टक्सचा. तर बघा आता इथं गळा उंची जेवढी आहे त्याच्या खाली 1 इंच आपल्याला टक्स ठेवायचा आहे, गळ्याच्या वर घ्यायचा नाही. आणि या पद्धतीने बघा पहिला टक्स आपल्याला एक टिप मारून घ्यायची आणि दुसऱ्यांदा टिप मारताना आपल्याला दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचा आहे. तर बघा इथं बघा मी कसं एकसारखं कापड धरलेलं आहे, कमरेच्या पट्टीचं जे कापड आहे. तर बघा एकसारखं कापड धरायचं आहे आणि टक्सला डबल टिप मारायची आहे. दोन्ही साईडने लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आता ह्या मागील पार्टला आपला टक्स देऊन झाला. तर याला आता कमरेच्या साईडने आपल्याला पट्टी जोडायची असते. बघा तर बघा इथे मी पट्टी घेतलेली आहे. बघा या पद्धतीची अगदी छोटे छोटे पट्ट्या आहेत त्या आपल्याला या पद्धतीने बघा जॉईन करून घ्यायच्या आहेत. तर ही पट्टी जी आहे ती मी 2.25 इंचाची घेतलेली आहे. 2.25 इंचाची तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. तर बघा कितीही छोट्या पट्ट्या असू द्या अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने मी पट्टी तयार करून घेतली आणि ही पट्टी बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे, जेणेकरून आपण जी जॉईंट दिलेले आहेत पट्टीला ते वरच्या साईडला आले पाहिजे. बघा त्याच्यानंतर हे टक्सचं कापड जे आहे ते आपल्याला पुढच्या साईडला सारायचं आहे. बघा अलीकडच्या गळ्याच्या साईडला घ्यायचं नाही. आणि बघा इथं मी एक पट्टीला प्लेट्स टाकून घेतली. या पद्धतीने पट्टीला प्लेट्स टाकून घ्यायची आहे, त्यामुळे काय होतं तर पट्टी आपली व्यवस्थित बसती फिनिशिंग सहित. त्यानंतर हा टक्स सुद्धा मी इकडे कमरेच्या साईडला घेतलेला आहे. बघा या पद्धतीने टक्स आपल्याला हे जे कमरेच्या साईडला घ्यायचे आहेत, गळ्याच्या साईडला ठेवायचे नाहीत. तर इथं सुद्धा एक मी प्लेट्स टाकलेली आहे. बघा अशा पद्धतीने मी इथं 2 प्लेट्स कमरेच्या पट्टीला टाकून घेतलेली आहेत आणि त्यानंतर कमरेची पट्टी जी आहे ती तिरकी कट केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा अगदी 1/2 इंच ही पट्टी मी दुमडलेली आहे आणि टिप मारून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने कमरेच्या पट्टीला प्लेट्स जर टाकल्या आपण तर कमरेची पट्टी जी आहे ती आपली तिरकी होत नाही, एकदम फिनिशिंग सहित व्यवस्थित अशी बसते. त्यासाठी प्लेट्स टाकायचे आहेत. हे बघा इथं पट्टी आपली 1/2 इंच दुमडून झाली. आता ही पट्टी दुमडून घ्यायची पूर्ण. बघा त्याच्यानंतर इथं आपण दाबटीप देणार आहोत. अगदी कडेने दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून पट्टी आपली जी आहे ती वर दिसणार नाही, ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. कमरेच्या साईडने ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू त्यावेळेस ती फिनिशिंग व्यवस्थित दिसेल, यासाठी दाबटीप मारायची आहे. पट्टी वर दिसणार नाही या पद्धतीने मारायची आहे.
तर बघा आता ह्या पट्टीला काय करायचं आहे, तुम्ही जर हात शिलाई करत असताल तर मोठ्या टाक्याची टीप मारायची आहे, आणि हात शिलाई जर करत नसताल तर छोट्या टाक्याची टीप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी टीप मारून घेतली, आणि हे कडचं जे एक्स्ट्राचं पट्टीचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हा आपला मागील पार्ट तयार झालेला आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा तयार झालेला आहे. हा मी दिला साईडला ठेवून, आणि आता आपल्याला पुढचा पार्ट तयार करायचा आहे. तर बघा सर्वात आधी आपण कटोरी तयार करून घेणार आहोत. तर बघा इथं सुद्धा मला एक कमेंट आली होती की मी नवीन शिकत आहे आणि माझ्या ज्या कटोऱ्या आहेत त्या एकाच बाजूच्या होतात. तर बघा या पद्धतीने कटोऱ्या ज्या आहेत त्या समोरासमोर ठेवायच्या आहेत, नाहीतर मग मार्किंग करून घ्यायचं खडूने त्याच्यावरती. तर बघा इथं टक्स या पद्धतीने मी टाकून घेतला. आडवा टक्स जो आहे तो मी घेतलेला आहे 1.5 इंचावरती, आणि उभा टक्स आहे तो घेतलेला आहे मी 2.5 इंचावरती. या पद्धतीने इथं मी टक्स टाकून घेतलेले आहेत. तर बघा इथं टक्स माझे दोन्ही टाकून झाले. समोरासमोर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपल्या दोन्ही कटोऱ्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने कटोऱ्या समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि नंतर टक्स टाकायचे आहेत, म्हणजे आपल्या दोन्ही कटोऱ्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतात. आता इथं बघा साईड पार्टला ही कटोरी आपण जॉईन करून घेणार आहोत. तर बघा इथं खरी आपली पेपर कटिंग किती चांगली आहे हे लक्षात येतं. तर बघा इथं तुम्ही बघू शकता माझी कटोरी कमी सुद्धा पडलेली नाही आणि जास्त सुद्धा झालेली नाही. अगदी व्यवस्थित अशी मी कुठं खेचली सुद्धा नाही, अगदी व्यवस्थित अशी मांडलेली आहे, आणि कटोरी माझी व्यवस्थित अशी पुरलेली आहे. त्याच्यानंतर बघा या साईडने, तर बघा इथं आपण जेवढं 1/2 इंच मार्जिन सोडलेलं आहे तेवढं मार्जिन धरायचं आहे. मार्जिनला कमी जास्त करायचं नाही. आपण जेवढं मार्जिन धरलेलं असतं तेवढं मार्जिन इथं गुंतवायचं आहे. तर बघा या पद्धतीने, आणि कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही कटोऱ्या तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा जोडून झालेल्या आहेत, कुठेही कमी पडलेल्या नाहीत आणि कुठेही जास्त झालेल्या नाहीत. त्याच्यानंतर बघा हा मागील पार्ट मी इथे घेतलेला आहे. तर बघा इथं काय करायचं आहे, आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे मागील पार्टला. तर बघा कोणताही तुमचा ब्लाऊज असू द्या, ज्यावेळेस आपण मागचा आणि पुढचा पार्ट जॉईन करू त्यावेळेस आपल्याला उंचीचं मार्किंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो समान उंचीचा तयार होतो. आणि त्याचबरोबर बऱ्याच कस्टमरचं असं होतं की पुढचा गळा ढिल्ला राहतो. तर बघा पुढचा गळा ढिल्ला राहतो याचं कारण हे असतं की आपण उंचीचं मार्किंग करत नाही आणि तसंच शोल्डर जॉईंट करतो, त्यामुळे पुढचा भाग हा उंचीला जास्त राहतो, त्यामुळे गळा ढिल्ला राहतो. तर या पद्धतीने उंचीचं मार्किंग करायचं आहे आणि नंतरच पुढचा भाग आणि मागचा भाग याचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी क्रॉस पट्ट्या जोडायच्या आधी शोल्डर जोडून घेतलेला आहे. तर त्याचं कारण असं की पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची उंची जी आहे ती एकसारखी आपली झाली पाहिजे आणि फिनिशिंग सहित झाली पाहिजे, यासाठी आपण या पद्धतीने जोडलेलं आहे. तर इथं बघा गावाकडच्या ज्या महिला असतात त्यांना कटोरीला टोक नको असतं, तर ते टोक नको यासाठी या पद्धतीने मी टक्सचं जे कापड आहे ते दुमडून टिप मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने इथं मी क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेला आहे. एक क्रॉसपट्टी खालच्या साईडने ठेवलेली आहे, मध्यभागी कटोरीचा पार्ट, आणि एक क्रॉसपट्टी वरच्या बाजूने ठेवलेली आहे. तर बघा इथं क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला कटोरी अजिबात खेचायची नाही, अगदी सैल कटोरी मांडायची आहे, कटोरीचा जो पार्ट आहे तो. त्याच्यानंतर बघा आता इथं उंचीचं मार्किंग आपण करून घेणार आहोत. या पद्धतीने हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा, तर बघा बऱ्याचदा आपलं मुंड्यामधलं जे अंतर आहे ते खालीवर होतं आणि आपण ते कट करून काढतो. तर कट करून काढल्यामुळं काय होतं, तर ब्लाऊज आपला बिघडतो. तर बघा अशा पद्धतीने करायचं आहे. पुढचा भाग जो आहे ना तो क्रॉसपट्टीमध्ये उंचीमध्ये बारीक मोठा करायचा आहे, मुंड्यामधल्या कापडामध्ये बारीक मोठा करायचा नाही. आणि शोल्डरच्या कापडामध्ये सुद्धा, म्हणजे शोल्डरची जी उंची आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी जास्त ब्लाऊजची उंची करायची नाही, तर क्रॉसपट्टीमध्ये आपण ब्लाऊजची उंची कमी जास्त करतो. त्याच्यानंतर बघा इथं मी क्रॉसपट्टीला उंचीचं मार्किंग करून घेतलं खडूने आणि इथं कट लावून घेतलेले आहेत. आता हे कट जे लावलेले आहेत तिथं आपल्याला टिप मारायची आहे, पण त्याच्या आधी आपण हा रोल तयार करून घेणार आहोत. बघा याचा हा पुढचा भाग जो आहे ना कटोरीचा त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला.
तर बघा या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल असा तयार करायचा आहे एकदम बारीक, जो आपल्या क्रॉसपट्टीच्या टिपेच्या मध्ये येणार नाही अशा पद्धतीने करायचा आहे. तर बघा बरोबर कट दिलेला आहे तिथं मी टीप मारून घेतली, एकच टीप मारली, डबल टीप मारलेली नाही आणि हे कापड बाहेरच्या साईडला ओढून घेतलं आणि हे कापड बाहेरच्या साईडला ओढून घेतल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला द्यायची आहे दाबटीप. तर बघा दाबटीप देताना सुद्धा अशी द्यायची आहे की जी खालची क्रॉसपट्टी आहे ती वर दिसणार नाही. या पद्धतीने बघा दाबटीप द्यायची आहे, यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसते. या पद्धतीने बघा मी इथं दाबटीप देऊन घेतली आणि आता दुसऱ्या साईडचं सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे बघा. तर बघा इथं कटोरीचा टोक दिसू नये यासाठी बघा या पद्धतीने हे टक्सचं जे कापड आहे ते चपट करून घेतलं मी आणि टीप मारून घेतली. त्याच्यानंतर एक वरच्या साईडने क्रॉसपट्टी ठेवली आणि त्याच्यानंतर एक खालच्या साईडने क्रॉसपट्टी ठेवली. तर बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी थोडीशी एक्स्ट्राची ठेवायची आहे आणि कटोरी थोडी अलीकडे ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने तिन्ही पार्ट जे आहेत ते व्यवस्थित धरायचे आहेत. बघा कटोरी खेचायची नाही, कटोरीचं कापड जे आहे ते ताणून घ्यायचं नाही, अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मांडायचं आहे. अर्धा इंच मार्जिन आहे आपल्या इथलं, ते अर्धा इंच मार्जिन धरायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपली ही क्रॉसपट्टी जोडून झाली. आता हे सुद्धा आपण या पार्ट एवढी करून घ्यायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने मी मांडले, शोल्डर एकमेकांना जॉईन करून धरलं व्यवस्थित. तर बघा या पद्धतीने आता इथं खडूने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपल्या दोन्ही पार्टची जी उंची आहे ती एकसारखी तयार होती. बघा या पद्धतीने उंची कमी करून घ्यायची आहे किंवा दोन्ही पार्ट जे आहे ते व्यवस्थित उंचीचे एकसारख्या उंचीचे करून घ्यायचे आहेत. मुंड्यामध्ये कट करायचं नाही कापड, त्याचबरोबर शोल्डरच्या मधलं सुद्धा कापड कट करायचं नाही, खाली क्रॉसपट्टीला उंचीचं कापड कमी करायचं आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि टिप मारून घ्यायची. जिथं आपण कट दिलेला आहे तिथून बरोबर आपली टिप मारून घ्यायची. बघा या पद्धतीने बरोबर कट वरून टिप मारून घेतली बघा. तर आता हे दोन्ही पार्ट, मागचा आणि पुढचा पार्ट जो आहे तो आपला एकसारख्या उंचीचा झालेला आहे. तर बघा एकसारखी उंची झाली ना पुढच्या आणि मागच्या पार्टची, तर पुढचा पार्ट जो आहे तो खाली खेचत नाही. बघा पुढचा पार्ट बरेचसे म्हणतात ना की पुढचा पार्ट जो आहे तो खाली उतरतो शोल्डर पासून, तर तो उतरणार नाही, कारण आपल्या पुढच्या आणि मागच्या पार्टची उंची जी आहे ती एकसारखी झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं हुक आणि आईच्या पट्ट्या जोडून घेणार आहोत. त्याच्या आधी इथं हे बघा हे एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा इथं तुम्ही बघू शकता की माझी जी पेपर कटिंग आहे ती अगदी परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला कुठंही कापड कमी पडलेलं नाही किंवा जास्त झालेलं नाही. त्याच्यानंतर आता इथं आपण हुक पट्टी जोडून घेऊ. तर हुक पट्टी जी आहे ती मी 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि आपलं जेवढं मार्जिन आहे तेवढं इथं धरायचं आहे, 1/2 इंच. तर आणि नंतर पट्टी जोडून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने बघा मी पट्टी दुमडून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने दुमडून घेतलेली आहे आणि या साईडने सुद्धा 1/2 इंच पट्टी दुमडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा ही पट्टी पूर्ण दुमडून घ्यायची आणि बघा इथं सुद्धा मी कडेने अगदी दाबटीप देऊन घेत असते, जेणेकरून पट्टी वर दिसणार नाही आपली. बघा आणि त्याच्यानंतर अलीकडून एक मारून घेते बघा टिप. बघा इथं झाली आपली हुक पट्टी तयार. त्याच्यानंतर आता इथं आई पट्टी लावून घेऊ आपण. तर बघा या साईडने सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि बघा आई पट्टी जी आहे ती मी इथं 2 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा हे बघा या पद्धतीने आणि 1/2 इंच मार्जिन धरत ही पट्टी आपली जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राची कट करायची, बघा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि बाकीची या पद्धतीने दुमडून घ्यायची. त्याच्यानंतर बघा ही पलटी करून घेतली आणि या पद्धतीने ठेवायची आहे. बघा इथं मोठ्या टाक्याची टीप मारायची आहे, जेणेकरून आपल्याला ती परत उसवता येईल ज्यावेळेस आपण आई तयार करू त्यावेळेस. त्याच्यानंतर बघा आता बाही जोडण्याआधी आपल्याला अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट जे आहे मागचा आणि पुढचा तो एकसारखा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे बघा हे एकसारखं करून घ्यायचं आहे, मुंड्यामधलं जे अंतर आहे ते. त्याच्यानंतर इथे बघा ब्लाऊजला फुगा येतो, पुढच्या शोल्डर मध्ये ब्लाऊजला फुगा येतो. तर या पद्धतीने बघा 1/2 इंच आतमध्ये पट्टी कट करून घ्यायची आहे, म्हणजे पुढच्या शोल्डर मध्ये ब्लाऊजला फुगा येणार नाही. त्यानंतर या साईडने सुद्धा बघा बाही जोडण्याआधी या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. बघा मुंड्याचं माप एकसारखं करून घ्यायचं, ही एक टिप्स.
त्याच्यानंतर शोल्डर मधलं सुद्धा शोल्डर पट्टी जी आहे ती एकसारखी करायची. त्याच्यानंतर बघा इथं इथं 1/2 इंच आतून घ्यायचं जेणेकरून फुगा येणार नाही. तर ही एक टिप्स आहे. अशा 2 टिप्स इथं मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर बघा या पद्धतीने बाही जोडण्याआधी पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतरच बाही आपल्याला त्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा नवीन कस्टमरांकडून काय होतं तर दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या होत्या. तर त्या एका बाजूच्या होऊ नयेत यासाठी इथं मी खडूने मार्किंग करून घेतलं आणि दोन्ही समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. बघा जसे आपण कटोऱ्या समोरासमोर ठेवून घेतल्या होत्या सेम त्याच पद्धतीने, जेणेकरून आपल्या दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या होणार नाहीत, वेगवेगळ्या बाजूच्या होतील. तर बघा या पद्धतीने इथे मी बॉटम पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ही आपली एक बाही झाली. तर बघा खून जी आहे, खून केलेली आहे ना ती वर आली पाहिजे आपली, असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं अर्धा इंच दुमडलेला आहे आणि टिप मारून घेतली. त्याच्यानंतर बॉटम पट्टी जी आहे आपली ती 1 इंच ठेवायची आहे. 1 इंचापेक्षा कमी ठेवायची नाही आणि 1 इंचापेक्षा जास्त सुद्धा ठेवायची नाही. 1 इंचाची ठेवल्यानंतर बाही आपली जी आहे ती अगदी व्यवस्थित दिसते. तर बघा या पद्धतीने हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही स्लीव्ह जे आहेत ते वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. तर त्याच्या आधी बघा इथं सेंटरला कट लावून घ्यायचा आहे आपल्याला. बघा या पद्धतीने इथे बाहेर तयार करून घेतल्यानंतर सेंटरला कट लावून घ्यायचा आहे. तर बघा इथं बॉटम पट्टी तयार केली की लगेच ब्लाऊजला जोडाय घ्यायची नाही बाही. त्याच्या आधी बाहीचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं माप घ्यायचं आहे. तर बघा इथं एक्स्ट्राचं झालेलं आहे, म्हणजे एकसारखं नाही, ते कट करून काढायचं आहे. बघा या पद्धतीने आपलं जेवढं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे तेवढं एकसारखं करून घ्यायचं आहे पुढचं आणि मागचं साईड. तर सेंटरला कट लावून घ्यायचा आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता बघा एकसारखं नाहीये कापड. हे बघा इथं ते एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं बघा इथं सुद्धा या पद्धतीने दोन्ही मागचं आणि पुढचं जे कापड आहे ते एकसारखं कट करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ही ब्लाऊजला जोडाई घ्यायची आहे. तर बघा इथं दोन्ही स्लीव्ज आपल्या वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्या स्लीव्ज आपण ब्लाऊजला जोडून घेऊ. तर बघा या पद्धतीने स्लीव्ज ठेवायचे आहे. मध्यभागापासून आपल्याला स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपण मार्जिन जे आहे ते अर्धा इंचाचं आहे. बघा इथं ते प्रॉपर धरायचं आहे अर्धा इंचाचं, जेणेकरून बाही आपली बारीक मोठी व्हायला नको. बरोबर जेवढं मार्जिन आहे तेवढं धरायचं आहे आणि या पद्धतीने बघा बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला बाहीला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा कोणतीही बाही असू द्या, तुमची डिझाईनची बाही असू द्या किंवा साधी बाही असू द्या, बाही आपल्याला मध्यभागापासूनच जोडायला सुरुवात करायची आहे. कितीही मोठा टेलर असू द्या तो बाही मध्यभागापासूनच जोडतो, कारण दंडावरचं जे कापड आहे ते एकसारखं आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा इथं मागच्या भागाला मी बाहीचा फुगीर भाग टाकलेला आहे आणि पुढच्या भागाला मी बाहीचा आतील जो आकार देऊन आपण कट केलेला आहे ना तो घेतलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. फुगीर भाग जो आहे तो बाहीचा मागच्या साईडला टाकायचा आहे आणि आतून जो कट केलेला बाहीचा आकार आहे तो आपण पुढच्या साईडला घ्यायचा आहे, म्हणजे कटोरीच्या साईडला घ्यायचा आहे. इथं सुद्धा आपला अर्धा इंच मार्जिन आहे तेवढं धरायचं आहे आणि इथं बघा बाही जोडताना चुन्या पडणार नाहीत, खालचं कापड जे आहे त्याला प्लेट्स पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित कापड धरायचं आहे आणि टिप मारायची आहे. तर इथं आपल्या दोन्ही बाह्या जोडून झाल्या. तर बघा अशा पद्धतीने चेक करायचं आहे कुठं प्लेट्स पडली आहे का. तर बघा इथं नाही पडलेली, तर आपली इथं दोन्ही बाह्या व्यवस्थित जोडून झाल्या. तर बघा आता इथं आपल्याला गोट लावायचा आहे, पण गोट लावण्याआधी बऱ्याच मैत्रिणींचे बघा कमेंट्स असतात की पुढचा गळा गोल येत नाही. तर बघा या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर गोट लावायचा असतो आणि या पद्धतीने बघा आकार गळ्याचा जर गोल नसेल तो करून घ्यायचा असतो गोल. हे बघा हुक आणि आईची पट्टी एकसारखी आहे का ती पण बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण गोलगळा तयार करून घेतला. आता ह्या क्रॉस पट्ट्या ज्या आहेत बघा, ह्या क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या तिरक्या कापडातल्या कट केलेल्या असतात. तर बघा या पद्धतीने ह्या क्रॉस पट्ट्या जॉईन करायच्या असतात. या पद्धतीने हे बघा व्यवस्थित अशी तयार झाली. हे बघा तिरकं कट केल्याने
त्याच्यानंतर ही सुद्धा तिरकं कट करून घेतलं आणि बघा असं सुई समोर आपल्याला हे कापड ठेवायचं आहे आणि बघा या पद्धतीने एक उलट आणि एक सुईचं मांडायचं आहे म्हणजे एक साईड लांब बाजूची आहे ना त्या साईडला हे बघा ही आखूड बाजू त्या साईडला मांडायची आहे, लांब बाजूच्या साईडला, आणि लांब बाजू आखूड साईडला करायची आहे. तर बघा या पद्धतीने कट करायचं तिरकं. त्याच्यानंतर हे बघा या पद्धतीने कट करायचं, समोर ठेवायचं आहे सुईच्या बरोबर पट्टी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने जोडायचं. या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा किती छोट्या पट्ट्या असू द्या या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. मोठ्याच पट्ट्या असाव्यात अशा काही नसतं, छोट्या छोट्या पट्ट्या सुद्धा जॉईन करून आपण गोट तयार करू शकतो. तर बघा यानंतर हे धागेदोरे कट करायचे आहेत आणि एक्स्ट्राचं कापड सुद्धा कट करायचं आहे. तर इथं बघा एकसारखं करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही ब्लाऊजला पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं दुमडून घेतली मी अर्धा इंच आणि त्याच्यानंतर ही पट्टी मी लावून घेत आहे. तर बघा इथं सुद्धा पाव इंच कापड आपल्याला धरायचं आहे शिलाई मार्जिन मध्ये, जास्त धरायचं नाही. या पद्धतीने बघा पट्टी खेचायची नाही, अगदी व्यवस्थित ठेवायची आहे पट्टी, आणि जिथं गोल आकार असेल तिथं फक्त पट्टी आपल्याला खेचायची आहे. तर जास्त खेचायची नाही, थोडीच खेचायची आहे. हे बघा या पद्धतीने कोणतंही कापड खेचायचं नाही, गळा सुद्धा खेचायचा नाही आणि गोटची जी पट्टी आहे ती सुद्धा खेचायची नाही. हे बघा या पद्धतीने पूर्ण पट्टी इथं मी अगदी सावकाश व्यवस्थित अशी जोडून घेतली. एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आणि पट्टी दुमडून घेतली. बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घेते आणि पट्टी बघा या पद्धतीने दुमडून टिप मारून घेतली. आता इथं आपल्याला बघा बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं कापड पट्टीचं प्रेस होईल. बघा या पद्धतीने, म्हणजे तिथं चून राहणार नाही, एकसारखं कापड सपाट असं दिसेल. यासाठी बघा या पद्धतीने बोटाने प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर बघा शिलाई मार्जिन जे आहे ते या पट्टीमध्ये गुंतवायचं आहे आणि बघा या पद्धतीने बोटावर लक्ष द्यायचं आहे तुम्ही माझ्या. इथं चुनी पडू द्यायची नाही, अगदी पूर्ण पट्टी आपल्याला हाताने प्रेस करून मागच्या साईडला घ्यायची आहे, एक्स्ट्राची पट्टी पूर्ण. बघा या पद्धतीने बोटांवरती लक्ष द्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने पूर्ण शिलाई मार्जिन जे आहे ते पट्टीमध्ये गुंतवायचं आहे आणि पट्टी लावून झाल्यावर जर शिलाई मार्जिन गुंतलेलं नसेल तर परत टिप मारायची आहे, पण शिलाई मार्जिन गुंतवून घ्यायचं आहे पट्टीमध्ये. त्याच्यानंतर बघा हे हाताने प्रेस करून आपण जेवढं कापड या साईडला काढलेलं आहे हे बघा ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते हे ठेवायचं नाही, अगदी व्यवस्थित कट करायचं आहे. कात्री आपली ब्लाऊज वरती लागणार नाही या पद्धतीने कट करायचं आहे. तर बघा इथं आता गोट तयार करून घेऊ. तर बघा या पद्धतीने जास्त बारीक सुद्धा गोट तयार करायचा नाही आपल्याला आणि जास्त मोठा सुद्धा ठेवायचा नाही, अगदी मापात हे बघा गोट तयार करायचा. तर इथं सुद्धा तुम्ही बोटांवरती लक्ष द्यायचं आहे, कशा पद्धतीने मी बोट फिरवत आहे. या पद्धतीने बोटांचं काम आहे बघा गोट तयार करणे. हे बघा या पद्धतीने पूर्ण गोट अशा पद्धतीने बोटाने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बघा आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा गोट मारताना जी आपण टिप मारत आहोत ती टिप जी आहे ती बरोबर खाचेतून आली पाहिजे, म्हणजे शिलाई मार्जिनचं जे कापड आहे ना पट्टीचं आणि ब्लाऊजचं त्याच्यामध्ये जी खाच आहे ना जॉईंटच्या मधली त्याच्यामधून आली पाहिजे. या पद्धतीने टिप मारायची आहे. तर बघा इथं पूर्ण आपला गोट व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर गळा सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असा आपला हा पुढचा गळा जो आहे तो आलेला आहे गोल फिनिशिंग सहित. त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत फिटिंग. तर बघा फिटिंग टाकताना आपण मागचा भाग जो आहे तो बघा या पद्धतीने मध्यभागी दुमडून घेतला आणि मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा हे मार्किंग जिथं आहे तिथं हे अशा पद्धतीने पुढचा पार्ट ठेवायचा आहे. तर हुकाचा पार्ट जो आहे तो बरोबर मार्किंग वरती ठेवायचा आहे आणि बघा या पद्धतीने इथं
आपल्याला टिप मारायची आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते आपलं बरोबर या साईडला निघणार आहे. त्याच्यानंतर बघा इथे छातीच्या मापाचं मार्किंग करायचं. 8.5 इंच छातीचं माप आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. तर बघा फिटिंगची टिप सरळ येण्यासाठी अशा पद्धतीने छातीच्या मापाचं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते बरोबर या साईडला निघतं आणि ते आपण एक्स्ट्राचं कापड नंतर कट करून घेतो. तर बघा बरोबर 10 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. छातीचं माप 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. एक्स्ट्राचं जे आहे ते बघा या साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे, ठेवायचं नाही. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने इथं मी एक टिप मारून घेतली. तर ही सुद्धा टिप आपली तुम्ही बघू शकता अगदी सरळ आलेली आहे. आणि बघा या पद्धतीने इथं हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आणि आता ब्लाऊज उलटवून घ्यायचा आणि आतून द्यायच्या ह्या फिटिंगच्या टिपा टाकून या पद्धतीने हाताने व्यवस्थित कापड प्रेस करून घ्यायचं आणि टिप टाकून घ्यायची. हे बघा फिटिंगच्या टिपाला दोन्ही साईडने लॉक करून घ्यायचं आहे, मागच्या आणि पुढच्या. बघा या पद्धतीने दुसरी टिप इथं फिटिंगची टाकून घेतली. बघा या टिपांमधलं जे अंतर आहे ते किती ठेवायचं, तर बघा 1/2 इंचाचं ठेवायचं आहे. 3 टिपा लागू, 4 टिपा लागू, 5 लागू, 1/2 इंचाचं एका टिपामधलं अंतर ठेवायचं आहे. इथे मी कमरेच्या मापाचं 7.5 इंचावरती मार्किंग केलं. छातीच्या मापाचं बघा 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि दंडघेर जो आहे तर बघा इथं दंडघेराचं मार्किंग मी 5 इंचावरती केलेलं आहे. या पद्धतीने बघा लॉक करून घेतलं आणि इथं तुम्ही बघू शकता आपली व्यवस्थित अशी टिप एकदम सरळ आलेली आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून काढलं मी. त्याच्यानंतर बघा इथं परत आपल्याला काय करायचं आहे, हे खडूने मार्किंग केलेलं आहे. तिथं बघा ही आईची पट्टी जी आहे ती एक्स्ट्राची आहे, खडूच्या मार्किंगच्या पुढे धरायची आहे ती. त्याच्यानंतर बघा इथं ही कडेने टिप मारून घेऊ. इथं बघा इथं सुद्धा 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जेवढं एक्स्ट्राच आहे ती या साईडला काढून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने सरळ टिप वर आणली आणि आता हे एक्स्ट्राच कट करून काढायचं. त्याच्यानंतर आतून आता आपण फिटिंगच्या टिपा टाकून घेऊ. तर बघा कमीत कमी आपल्या टिपा ज्या आहेत त्या 4 तरी आल्या पाहिजेत. चार पेक्षा जास्त टिपा नको येत, या 4च पाहिजे. बघा 1/2 इंचाचं अंतर सोडायचं आहे टिपांमध्ये आणि टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं 3 टिपा मी मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं आता टाकत आहे मी फिटिंगचं मार्किंग. बघा 7.5 इंचावरती कमरेचं माप इथं लॉक करून घेतलं. त्याच्यानंतर 8.5 इंचावरती छातीचं माप आणि त्याच्यानंतर बाहीचं माप जे आहे ते बघा 5 इंचावरती आहे. दंडघेर जो आहे तो बारीक आहे. बघा या पद्धतीने त्याच्या आतमध्ये बघा एक्स्ट्राची जागा राहिली होती, तिथे सुद्धा एक टिप मी मारून घेतली. म्हणजे अर्धा इंचाचं जवळजवळ दोन्ही टिपांमध्ये अंतर राहिलं होतं ते मी मारून घेतलं. त्याच्यानंतर बघा इथं आय करायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने आयची पट्टी जी आहे ती दुमडून घेत असते बघा आणि खडूने मार्किंग करत असते, जेणेकरून आपल्याला 5 समान अंतराची आय मिळत असतात. बघा हुकाच्या पट्टीला सुद्धा मी या पद्धतीनेच करत असते. पट्टी धरायची आणि 5 ठिकाणी दुमडायची. बरोबर 5 हुकाचं अंतर मिळतं आणि एकसारखं अंतर भेटतं. बघा या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तर बघा इथं मी छोट्या टाकीची टीप घेतलेली आहे, जेणेकरून मला एका टिपतच माझं काम होत आहे. मोठ्या टाकीची टीप ठेवायची आणि मागं पुढं मशीन करायची, त्यापेक्षा छोट्या टाकीची टीप घ्यायची आणि बघा एकदाच फिरवायचं आणि इथं आपलं आय तयार झालं. तर इथं आपला पूर्ण ब्लाऊज शिवून झाला. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला सांगायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक करायचा आहे. त्याचबरोबर माझी पेपर कटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट आहे का नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ब्लाऊज शिवला कुठं सुद्धा कमी पडलेलं नाही कापड आणि
जास्त सुद्धा झालेलं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.